हाय मित्रांनो, जय श्रीराम. सकाळी उठलो भावांनो 5-5:30 वाजता. मग आईने दिवाबत्ती केली. मग मी उठलो, आंघोळ वगैरे केली. मग दात वगैरे घासून आंघोळ वगैरे केली. मग आपली दिवाबत्ती, आपली कुलदैवतला मग देवपूजा वगैरे झाली. मग दिवाबत्ती, अगरबत्ती वगैरे, कापूर वगैरे लावून मग कापूर वगैरे ते ओवाळून घेतलं. मग बाई आपल्या कॉलेजचा टाईम झाला. मग आता मग चहा वगैरे पिऊन मग शूज वगैरे पॅक एकदम थंडी होती. मग थंडीचं शूज वगैरे घालून, सॉक्स वगैरे घालून, बुटं पॅक करून पाठीला दप्तर टांगलं. मग बाई इकडं तिकडं बघितलं मी, तर कोणी नाही आहे ना. चलो मग मग काय निघालो. मग स्टँडला गेलो. तिथं पाहिलं तर बाई आपलं काय इथं आपलं काय जमीन आहे इथं. आपलं काय इथं गर्दी खूप होती. म्हणून मी डायरेक्ट चौफुलीला गेलो. मग चौफुलीला बी काय बाई जमेच ना, गाडी येईच ना. मग काय इकडं तिकडं मग पाहिलं, काय बोर होत होतं. मग आपला मोबाईल काढला. बस आपला मोबाईल काढला म्हणजे विशेष खोल. डायरेक्ट कॅमेरा वगैरे ओपन करून घेतला, व्हिडिओ वगैरे काढून घेतला, ब्लॉग. बस मग संभाजीनगर बस आली. तिच्यात बसलो. मस्त कम्फर्टेबल बस होती. मग काय तशात 2 बस आल्या भावांनो. पण तिच्यात खूप गर्दी होती. तिथं काय आपलं काही जमेना. मग कॉलेजमध्ये पोचलो. मग आपला आज संविधान दिवस होता. मग ते भाषणं वगैरे ऐकले त्यांचे. खूप बरं होतं. पण तसंच ऐकलं. मग काय ते झालं वगैरे. मग लेक्चरमध्ये गेलो. मग सर बी शिकवत होते. मग ते झालं वगैरे. मग आम्ही अभ्यासाला बसलो दुपारी. तर बाई आपल्या भावाला झोप लागत होती. अभ्यास सोडून झोप लागत होती. त्याला म्हटलं, बाई झोपू नको, उठ रे, माझा अभ्यास तरी करून दे मग. तर भावांनो, आपला व्हिडिओ पुढं आहे अजून, तर लाईव्ह राहा. जय श्रीराम.